जी निजाई सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावर विराजित होऊन या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटावा। 4 षटकांचा हा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल। 2 बलाढ्य आणि मातब्बर संघांमध्ये ग्रँड फिनालेला काहीच क्षणांमध्ये सुरुवात। क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या आणि फलंदाज आपण देखील त्वरा करायची आहे। फलंदाज आपण विनाविलंब मैदानाचा ताबा घ्यावा ही नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून। सर्व मान्यवर आपण या मुख्य व्यासपीठावर विराजित होऊन या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटावा। खूप चांगल्या पद्धतीने ग्रँड फिनालेला काहीच क्षणांमध्ये सुरुवात होत असताना आपण पाहणार आहोत। 2 संघांमध्ये चला त्वरा करायची आहे। दोन्ही देखील संघांचा 12वा खेळाडू येऊ द्यात कॉमेंट्री स्टुडिओमध्ये। खूप चांगल्या प्रकारचा आदर्श वसा आणि वारसा राहिलाय क्रिकेटच्या खेळाकरिता भारत या देशाला। खास करून सचिन रमेश तेंडुलकर हे खूप मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं। जेव्हा जेव्हा आपण क्रिकेटचा विचार करतो प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मांदियाळी चहूबाजूंनी आपण पाहू शकाल संध्याकाळच्या सत्रामध्ये। आणि असा एक खेळाडू जो क्रिकेटच्या माध्यमातून आदर्श बनत गेला। 24 एप्रिल 1973 मध्ये मंगळवारच्या दिवशी सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूचा जन्म झाला। 15 नोव्हेंबर 1989 कराचीच्या मैदानामध्ये त्याने क्रिकेटच्या मंदिरात पहिलं पाऊल ठेवलं। 9 ऑगस्ट 1990च्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल आपल्या कारकिर्दीमधील पहिलं शतक त्याने परिपूर्ण केलं। 4 षटकांचा सामना असणार आहे। 31 मार्च 2001च्या दिवसामध्ये सचिन रमेश तेंडुलकर हा पहिला असा फलंदाज बनला ज्याने क्रिकेटच्या खेळामध्ये 10,000 धावा परिपूर्ण केल्या। 24 फेब्रुवारी 2010च्या दिवसामध्ये कॅप्टन रूपसिंग स्टेडियम ग्वालियरच्या मैदानामध्ये पहिला असा फलंदाज ज्याने वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक कंप्लीट केलं। आणि 16 मार्च 2012च्या दिवसामध्ये सचिन तेंडुलकर पहिला असा फलंदाज ज्याने 100 शतकं कंप्लीट केली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये। आणि अशा खेळाडूचा वारसा हा मात्र क्रिकेटला लाभलाय आणि म्हणूनच आज भारत देशामध्ये क्रिकेटचं इतकं प्रचंड वेळ आपल्याला पाहायला मिळतं। 463 एक दिवसीय सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकर या खेळाडूने 18,426 धावा कंप्लीट केल्या। 44.83 ची कमालीची सरासरी राहिली। त्याच्या बॅटमधून जवळपास 49 शतके आली वनडे क्रिकेटमध्ये। 2016 चौकार त्याने खेचले। कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावा त्याने कंप्लीट केल्या। समवेत 51 शतके 2060 चौकार। चला फलंदाज गाई करा प्लीज, विना विलंब मैदानाचा ताबा घ्या। ओपनिंग पेअर डोंट वेस्ट टाइम प्लीज। लगेचच लगबगीने आपण मैदानाचा ताबा घ्यावा ही विनंती आहे कारण वेळ खूप कमी आहे आणि त्या अनुषंगाने आपणास ही रिक्वेस्ट करीत आहोत। आणि असा महान खेळाडू ज्याने 50,437 चेंडू फेस करून ऑलमोस्ट 33,000पेक्षा जास्त धावा केल्या आणि म्हणूनच 2014 मध्ये भारतरत्न या पुरस्काराने त्याचा शुभ सन्मान असा हा वारसा राहिलाय। चला आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत। जयेश तामोरे ब्रँड ऑफ दांडी खूप सुंदर या स्पर्धेअंतर्गत आपण पाहू शकाल कॅमेरामॅनची भूमिका तसेच MD फोटोग्राफी या चॅनलचा जर आपण विचार केला तर संपूर्ण लोगोपासून ग्राफिक्स सर्व डिझाईन करणारं एक टॅलेंटेड व्यक्तिमत्व पाहायला मिळतं। जयेश तामोरे यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत। मी विनंती करतोय आदरणीय राकेशजी पाटील सर आपण आपल्या शुभ हस्ते जयेश तामोरे ब्रँड ऑफ दांडी या कॅमेरामॅनचा यथोचित असा सन्मान करावयाचा आहे। या स्पर्धेअंतर्गत ग्रँड फिनालेला सुरुवात होतोय। काउंटडाऊन सुरू झालाय। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे ग्रँड फिनाले करिता। अंतिम सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते। पहिल्या वर्षाचा विचार जर आपण केला तर श्री बेंडूबाबा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून साई केळवा रोड जो एकंदरीत याच पंचांचा ग्रीन सिग्नल मिळालाय। पहिल्या वर्षामधील विजेता गत वर्षी आपण पाहिलं असेल धाकटी डहाणू जो संघ विजेता बघायला मिळाला होता आणि तदनंतर हे 3रं वर्ष तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर पाहायला मिळतं। सुपर बिग क्लॅश बिग फाईट। जयेश तामोरेचा शुभ सन्मान देखील या स्पर्धेअंतर्गत आपल्याला पाहायला मिळेल। ग्रँड फिनाले सुरू आहे 2 दिग्गज आणि बलाढ्य संघांमध्ये। गतवर्षी धाकटी डहाणू हा संघ
पहिल्या क्रमांकाचा हकदार ठरला. यंदाच्या वर्षामध्ये तब्बल 1 लाख प्रथम पारितोषिक असलेली ही स्पर्धा पाहायला मिळते. श्री बेंडूबाबा चषक फलंदाजी मार्कवर एका बाजूने ऑन स्ट्राईक मिस्टर संदेश धारणे, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल मिस्टर हितेश वजे पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा मागोवा जरूर घेत आहेत, परंतु चेंडू काही केला थांबायचं नाव घेत नाहीये. पंचांचे संकेत श्री बेंडूबाबा चषक चौकार. धन्यवाद डीजे. सुंदर स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल या वेळेला फलंदाजीचं पृथक्करण. 2 चेंडूंचा खेळ संपन्न होतोय. 5 धावा प्रोग्रेस कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज वन्स अगेन मीत पाटील. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक उमेश पठारी कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. संदेश धारणेच्या खेळीला येथे पूर्ण विराम. गॉन. जबरदस्त स्वरूपामध्ये मेगा स्क्रीनवर या वेळेला मोठी डहाणू या संघाचे पाठीराखे पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर कॅमेरा वर्क. 5 धावा फलकावर 1 गडी बाद. अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण. ज्या कसब कला आणि कौशल्याकरिता, ज्या तरबेजपणाकरिता, ज्या नैपुण्य खेळाकरिता ओळखला गेलाय मीत पाटील, ती गोलंदाजी बघायला मिळाली. संदेश धारणेची बिग विकेट आपल्या संघाला मिळवून दिले. न्यू बॅटर इन संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. निशांत मर्दे मॅच विनर, प्लेअर ऑफ द डे चा हकदार. 1 गाव 1 या कॉन्सेप्ट मधून पुढे आलेला खेळाडू निशांत. यावर ऑन साइडला लॉफ्ट केलाय मिड विकेटच्या कक्षेवरून. चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. निशांत मर्दे ब्रँडचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे. 11 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपन्न होतोय. पहिल्या चेंडूवर षटकार खेचून स्वतःचा अकाउंट ओपन करतोय निशांत मर्दे. 2 संघांमध्ये ग्रँड फिनालेचा सामना. NCC सफाळे यंदाच्या वर्षामध्ये मोस्ट सक्सेसफुल टीम. एका बाजूने सफाळीचं क्रिकेट आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूने पालघर डहाणूचं क्रिकेट अनुभवाला मिळतं. 11 धावा झालेल्या आहेत. 1 गडी बाद. आणि दोन्ही देखील संघ सक्सेसफुली प्रवास करतात यंदाच्या वर्षामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा स्मॅश केलाय वायडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जातोय. जजमेंट चुकलं, अचूकतेचा मापदंड चुकला, अचूकतेचा मोजमाप या ठिकाणी मात्र अभाव आपण पाहू शकतायत. शुभम पाटील हॅली मेगा स्क्रीनवर. आणि त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप होतोय. कधी कधी संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील सूर्याची काही अतिनील किरणे जी डोळ्यामध्ये नजरेच्या कवाक्षामध्ये रुततात आणि त्या कारणास्तव मात्र जजमेंटमध्ये हलकासा बिघाड बघायला मिळाला. 5 चेंडू संपन्न. 13 धावा फलकावर. वन्स अगेन मीत. अभ्यास वेगवान चेंडू येतोय. ही स्पेशालिटी राहिलंय. वाईड यॉर्क स्वरूपातील चेंडू खूप मोठ्या प्रमाणावर हाताळणारा गोलंदाज मीत पाटील. पहिल्या षटकाचा खेळ येथे संपन्न होतोय. 13 धावा प्रोग्रेस कार्डवरती सजलेल्या आहेत. प्रेक्षकांची संख्या यंदाच्या वर्षामध्ये प्रचंड पाहायला मिळते. जबरदस्त खचाखच तुडुंब गर्दी. मांदियाळी 1987च्या वर्षाची परिपूर्ण आठवण. 87,493 प्रेक्षक भारत या देशामध्ये आपण पाहिले असतील. 1987च्या वर्ल्ड कप मध्ये आणि 2022च्या वर्ल्ड कप मध्ये आपण पाहिलं मुंबई एकंदरीत मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मेलबर्नच्या मैदानामध्ये 90,283 इतकी पब्लिक बघायला मिळाली होती. त्याची आठवण करून देत आहेत, कारण चहू बाजूंनी प्रेक्षकांची संख्या ही गस्त घालून, खास करून अमरदीप स्टँड आपण पाहू शकाल त्या ठिकाणी
लगबगीने प्रेक्षक राजे या स्पर्धेचा आनंद लुटतायत. 13 धावा फलकावर, 1 गडी बाद अशी स्थिती. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर अर्थातच पंकज पाटील यावेळेला पाहायला मिळतोय एनसीसी सफाळे संघाच्या माध्यमातून. फिरकीपटू गोलंदाज म्हणून त्याची ओळख पाहायला मिळते. किरण गुरुत्वांच्या सुरक्षित उंजळीमध्ये विसावणारा चेंडू बरीच वर्ष क्रिकेट साकारलं गेलंय पंकज पाटील याच्या माध्यमातून आणि जबरदस्त कूल माइंडेड दर्जेदार एक्सपिरियन्सने नटलेला गोलंदाज म्हणून मेगा स्क्रीनवर आपण पंकज पाटील याला पाहू शकाल. पहिल्या चेंडूवर सिंगल आले. 14 या अंकावर धावफलक, 1 गडी बाद. ऑन स्ट्राइक फलंदाज सज्ज होतोय. निशांच्या बॅटमधून लॉफ्ट केलाय फटक्याला. डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या सेंटर वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. दे धडक बेधडक, शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार, असरदार, बहारदार, चक्षु विहंगम षटकार 6. अद्वितीय फलंदाजी पाहायला मिळते. स्ट्रगल केला या फलंदाजाने. म्हणतात ना की आयुष्यात स्ट्रगल केल्याशिवाय तुमचं नाव गुगलवर येणार नाहीये. आयुष्यामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण म्हणतात ना संपूर्ण जगाला बुडवण्याची क्षमता ठेवणारा समुद्र तेलाच्या एका छोट्याशा थेंबाला बुडवू शकत नाही. आणि त्या पंक्तीने त्या उक्तीने खेळतोय फलंदाज निशांत मर्दे, ब्रँड ऑफ मोठी डहाणू. ऑन फायर, 2 चेंडू 2 षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या झपाट्याने वाढू लागले. 26 या अंकावर पंकज पाटील वन्स अगेन. यावेळेला शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये सुरेखरित्या चेंडू स्टॉप करण्यात आलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार. चौथा चेंडू जर आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये यावेळेला पाहायला मिळतोय पंकज पाटीलच्या माध्यमातून. टॅप केलाय अंडरआर्म कॉपी बुक स्टाईलने साईडला. किरण गुरुत्वान त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. राकेशजी पाटील या ठिकाणी निरोप घेत आहेत स्पर्धेपासून. त्यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. 27 धावा फलकावर, 27 ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. 1 गडी बाद झालाय. ग्रँड फिनाले. या वेळेला शॉर्ट थर्डमॅनला बीट केलाय. क्षेत्ररक्षक फारच वेगाने क्रिवी शीघ्र बघायला मिळाले. खूप चांगल्या फिटनेस सहित आणि वेगासहित चेंडूचा मागोवा घेत आहेत आपल्या संघाकरिता धावा वाचवण्याचं कार्य. 2 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचले 29. 29 या अंकावर 1 गडी बाद झालेला आहे. अजून देखील आपण पाहू शकाल 2 षटकांचं येणं हे शेष स्वरूपामध्ये. ग्रँड फिनाले. आज की शाम किसके नाम. चमचमणाऱ्या करंडकावर आपलं नाव कोण करेल, खऱ्या अर्थाने मात्र हे क्वेश्चन मार्क उभा राहिलाय. 24 फेब्रुवारी 2009च्या दिवसामध्ये जेन कॉम या वैज्ञानिकाने व्हॉट्सअपचा शोध लावला. आज व्हॉट्सअपच्या स्टेटसला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोणता संघ मात्र खऱ्या अर्थाने अपलोड करेल हे बघण्यासारखं आहे. करंट फायटर माकुणसार प्रेझेंट मोठी डहाणू की मग एनसीसी सफाळे, हे एकच प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालंय. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता किरण गुरुत्वान गोलंदाजी ट्रॅकवर. लॉफ्ट केलाय खडे खडे, चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क, डाऊन द ग्राउंड. श्री बेंडूबाबा चषक षटकार. धन्यवाद डीजे. गतवर्षी धाकटी डहाणू हा संघ विजेता झाला होता. यंदाच्या वर्षामध्ये ती कामगिरी मोठी डहाणू करेल की नाही त्या दिशेने वाटचाल तर सुरू झाले. कारण निशांत मर्दे थांबायचं नाव घेणार नाहीये. वैयक्तिक स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर धावांचा आणि षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला गेलाय. निशांत मर्दे याच्या बॅट मधून झंझावती, झुंजार, विस्फोटक, जिगरबाज, आक्रमक, विध्वंसक चित्रभानू
अटॅकिंग फलंदाजी 9 चेंडूंमध्ये 33 धाव संख्येवर खेळतोय. 2 चेंडू 2 षटकार बघायला मिळाले आणि त्याचं प्रेशर आता किरण गुरुत्वांवर, कारण 2 षटकार आल्यानंतर एक वाईट देखील डिलिव्हर केला जातोय. अतिरिक्त धावेच्या सहाय्याने धावफलक फारच वेगासहित पुढे सरसावला गेलाय. 42 धावा. वेगवान स्पायसी तेज तर्रार भन्नाट वेगासहित चेंडू मात्र हाताळला गेलाय. 42 धावा झालेल्या आहेत. समोरील संघ NCC सफाळे देखील फलंदाजांची एक लांब लचक फळी आहे या संघाकडे. धावा चेस डाऊन करण्यामध्ये माघार घेणार नाहीयेत, परंतु निशांत मर्देची विकेट महत्वपूर्ण असेल. या वेळेला आणखीन एक बिगेस्ट मॅक्झिमम मास्टर स्ट्रोक षटकार. वैयक्तिक 11 चेंडूंमध्ये 39 धावांची वादळी खेळी पाहायला मिळते. निशांत मर्देच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये वादळ आलंय, मैदानाच्या आतमध्ये सुनामी आलंय, मैदानाच्या आतमध्ये तुफान आलंय. आणि त्या तुफानाचं नाव काय आहे तर निशांत मर्दे, ब्रँड ऑफ मोठी डाणू. मेगा स्क्रीनवर क्वालिटी 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 बॅटिंग. सूर्यकुमार अशोक यादव याची प्रॉपर आठवण यावी इतकी विस्फोटक फलंदाजी मात्र सुरू आहे. जबरदस्त फलंदाजी. 11 चेंडूंमध्ये 39 धावांचा सडा. भीम पराक्रम. ऑन साइडला फटका सजवला जातोय. मिड विकेटच्या रिझन मध्ये मित पाटील नावाचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेलाय. एक धाव परिपूर्ण करतायत फलंदाज आणि एकेरीच्या सहाय्याने धावांची संख्या प्रोग्रेस कार्डवर आपण पाहू शकाल. 49 चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेले आहेत. तिसऱ्या षटकामधील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन किरण गुरुत्वान आपल्या गोलंदाजी मार्कवर. 17 चेंडूंमध्ये 49 धावा आणि त्या 49 पैकी 40 धावा या निशांत मर्देच्या बॅटमधून केवळ 12 चेंडूंमध्ये एक वादळी तुफानी झुंजार खेळ बघायला मिळाल्याच्या या संध्याकाळच्या सत्रामध्ये. लॉफ्ट केलंय. चेंडू मात्र निर्जन स्थळी जाऊन आदळेल की नाही तर मित पाटील चे खूप सुंदर प्रयत्न. काऊ कॉर्नर पासून खूप मोठा एरिया कव्हर अप करत असताना हा झेल मात्र परिपूर्ण करण्यात आलाय. फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन. हितेश वजेच्या खेळीला पूर्णविराम. गॉन. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. ग्रँड फिनालेचा थरार. 24 चेंडूंचा थरार नाट्य. क्रिकेटचा हा खेळ ज्या खेळामध्ये रोमांच आहे, थरार आहे, संघर्ष नाट्य आहे, तुंबळ युद्ध आहे, विजयाच्या लाटा आहेत, पराभवाची ओहोटी आहे, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरविणारा आखाडा म्हणजेच क्रिकेटचा खेळ. श्री बेंडूबाबा चषक 2023 ग्रँड फिनाले इन ॲक्शन. 3 षटकांचा खेळ संपन्न. 49 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. निशांत मर्दे ऑन स्ट्राईक. 12 चेंडूंमध्ये वैयक्तिक 40 या धाव संख्येवर. पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय चेंडूला. वाडीश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये या वेळेला जबरदस्त स्वरूपामध्ये सजवलेला हा फटका होता आणि क्षेत्ररक्षकाने केलंय चूक आणि त्याची शिक्षा मात्र संपूर्ण संघाला भोगावी लागेल. ज्या ठिकाणी गडी बाद होऊ शकला असता त्या ठिकाणी 4 धावा आलेल्या आहेत. झेल सोडू नका. धावांचा आलेख 53 या अंकावर. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघाच्या विरोधात देखील हाच फलंदाज खेळला होता, ज्याने संध्याकाळच्या सत्रामध्ये 6 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता असताना 5 चेंडूत त्या धावा कंप्लीट केल्या होत्या. यावेळेस पुन्हा एकदा वाडीश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये निशांत मर्दे बॅट झळकवायची आहे. भीम पराक्रम. भीम पराक्रम. अर्धशतक हा अभिमानाचा क्षण आहे. जबरदस्त बेधडक बेधडक फलंदाजी केलंय. एकदम कडक. पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही तर आई वडिलांचं नाव मोठं व्हावं, डहाणू गावाचं नाव मोठं व्हावं,
मांगेला समाजाचं नाव मोठं व्हावं म्हणून मला क्रिकेट खेळायचं आहे. निशांत मर्दे यू ब्युटी 14 चेंडूंमध्ये 50 धावांची झुंजार खेळी. आउटस्टँडिंग बॅटिंग, सुपर बॅटिंग. केवळ 2 चेंडू संपन्न झाले. 59 धावा फलकावर. फेल अ प्ले अँड मिस. जबरदस्त इनिंग बघायला मिळाले. बघा 14 चेंडूंमध्ये 50 धावा. इंडियन प्रीमियर लीगचा जर आपण विचार केला तर KL राहुल आणि पॅट कमिन्स यांच्या नावावरती तो रेकॉर्ड आहे. 14 चेंडूंमध्ये 50 धावा. IPL मधील वेगवान अर्धशतक आणि त्याची आठवण करून देतोय निशांत मर्दे, ब्रँड ऑफ मोठी डहाणू. सुपर बॅटिंग. ऑन साइडला सजवलेला फटका. क्षेत्ररक्षक शुभम पाटील हॅली यावेळेला पुढे सरसावला गेलाय. फेकी जोपर्यंत परिपूर्ण होईल तत्पूर्वी अगदी लिलेया रीतीने सुजलाम आणि सुफलाम अशा या साने गुरुजी क्रीडांगण दातिवरेच्या मैदानामध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. शेवटचे 2 चेंडू अजून देखील उर्वरित आहेत. 61 धावा झालेल्या आहेत, त्या देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये. कारण निशांत मर्दे याचा क्लास अनुभवाला मिळालाय आणि करण फायटर त्या ठिकाणी थर्ड अंपायर रिफर केला जाणार नाहीये. स्वतः प्रतिस्पर्धी संघ मात्र लीव करतोय या चेंडू आणि त्या अनुषंगाने पुनश्च एकदा गोलंदाज स्मॅश केलाय. वाडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सेन्सेशनल भौमिक आरेकरच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. 4 षटकांचा खेळ येथे परिपूर्ण होतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 68 धावा फलकावर. विजयाकरिता 69चं टार्गेट समोर. देऊयात कुंदन घरत यांना संधी. वळूयात लास्ट इनिंग कडे. टीम सामना या ठिकाणी इन ॲक्शन आहे. विजयाकरिता टार्गेट जर आपण पाहिलं तर भलं मोठं आव्हान मात्र या ठिकाणी सेट करण्यात आलंय. 69 69 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. युट्यूबच्या माध्यमातून जवळपास 500 ते 600 प्रेक्षक राजे या ठिकाणी स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत. त्या सर्वांचं शब्द फुलांनी आम्ही स्वागत करीत आहोत. अंतःकरणापासून सुश्राव्य संगीत कुंदनजी घरत यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. ब्रँड ऑफ विठ्ठलवाडी. 69चं टार्गेट समोर पाहायला मिळतं. 69 धावांचं लक्ष. NCC सफाळे, रॉकी ग्रुप टेंबी खोडावे आणि विजय मामा चषक या दोन्ही देखील स्पर्धा गाजविणारा हा बलाढ्य संघ. आणि बघा ओपनिंग पेअर मध्ये यावेळेस फेरबदल पाहायला मिळतोय. याआधी आपण विनायक पाटील आणि उमेश पटारीला पाहिलं होतं, परंतु या सामन्यामध्ये थोडेसे चेंजेस करण्यात आलेले आहेत. किरण गुरुद्वान आणि विनायक पाटील बाबू असे दोन्ही देखील अत्यंत विस्फोटक फलंदाज सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 69चं टार्गेट समोर. निर्धारित 4 षटकांमध्ये पहिल्या क्रमांकाचा करंडक आपल्या नावे करण्याकरिता श्री बेंडूबाबा चषक पहिल्या वर्षामध्ये आपण पाहिलं असेल खूप सुंदर पद्धतीने ओमसाई केळवा हा संघ मात्र विजयी ठरला होता. तदनंतर आपण पाहिलं असेल गतवर्षी धाकटी डहाणू हा संघ अंतिम विजेता ठरला. आणि तदनंतर हे 3रं वर्ष. कोणता संघ 1 लाख प्रथम पारितोषिक या महाकाय पारितोषिकाचा हकदार बनेल. येणारे 24 चेंडू ठरवितील. पहिला चेंडू पडल्यानंतर खूप सुंदर पद्धतीने लेग कटरच्या स्वरूपामध्ये चेंडूची पिचिंग पाहायला मिळते. हितेश वजे याच्या माध्यमातून पोलीस दलामध्ये कार्यरत हे दिग्गज व्यक्तिमत्व सध्या क्रिकेटपटूच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट आलाय. ऑन स्ट्राइक विनायक पाटील बाबू.
स्मॅश केलंय ऑन साइडला, वन बाउन्स आणि चेंडू निघून जातोय आमच्या लाडक्या प्रेक्षक महाराजांच्या स्वागतासाठी. चौकार, 4 धावा. सुरेख पद्धतीने मात्र उपयुक्त 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची संख्या उल्लेखनीय आहे, लक्षवेधी आहे. खऱ्या अर्थाने जे स्वप्न पाहिलं होतं श्री गणेश संघाने ते मात्र आज साकार झालंय. ज्या पद्धतीने प्रेक्षकांची संख्या पाहायला मिळते अद्वितीय. 4 धावा फलकावर. पुनश्च एकदा गोलंदाज. प्लॅन मेस, डॉट डिलिव्हरी. एक स्वप्न पाहिलं होतं संदीप निजाई आणि त्यांच्या संपूर्ण टीमने की आपल्या गावामध्ये देखील अशा प्रकारची स्पर्धा नियोजित केली जावी आणि हे दृश्य पाहून खुश असतील. ज्या प्रकारे प्रेक्षकांचा एकंदरीत नजराणा प्रेझेंट करण्यात आला या स्पर्धेकरिता अप्रतिम. ऑन साइडला सजवलेला फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एकच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल फलंदाजांना आणि एकेरीच्या सहाय्याने धावफलक जर आपण तपासून पाहिलं तर प्रोग्रेस कार्डवर आतापर्यंत 5 धावा सजलेल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. प्रति षटक जर आपण विचार केला तर जवळपास 17 ते 18च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. विजयावर शिक्कामोर्तब करण्याकरिता आणखीन एक डॉट आलाय. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर सिंगल, 5वा चेंडू डॉट. अद्वितीय गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी. यावेळेस पुनश्च एकदा प्ले अँड मिस. खूप मेहनत घेऊन या स्पर्धेचं नियोजन बघायला मिळालं श्री गणेश संघ दातिवरेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. केवळ फलकावर 5 धावा सजलेल्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 18 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 64 धावांची आवश्यकता. सँडीला मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय. तदनंतर संदेश राऊत असतील, रंजन पागधरे असतील, जी मेहनत घेण्यात आलेली आहे, मयूर मेहर असतील, कुणाल मेहर असतील. मी विनंती करेन प्रेक्षकांना, तुम्हाला जर श्री गणेश संघ दातिवरेचं आयोजन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या संपूर्ण कमिटीसाठी करायला हवा. अप्रतिम आयोजन आणि नियोजन, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. आदरणीय लक्ष्मणजी बोईर सरांना विनंती आहे आपण यावं मुख्य व्यासपीठावर विराजित होऊन आदरपूर्वक सन्मानपूर्वक या स्पर्धेचा आनंद घ्यावा. डाऊन द ग्राउंड सजवलेला फटका, चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. द डिस्क जॉकी. फलकावर 11 धावा, 11 रन्स. विनायकच्या बॅटमधून षटकार आलाय. बस मात्र बॅटची एज घेण्यात आली होती. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. टार्गेट खूप मोठं सेट करण्यात आलंय. मेगा स्क्रीनवर आपण निशांत मर्देला पाहतोय, या सामन्याचा हिरो म्हणून ज्याची ओळख केवळ 14 चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी अविस्मरणीय आणि संस्मरणीय स्वरूपामध्ये साने गुरुजी क्रीडांगणाच्या स्मरांगणातील एक आकर्षक टोटल. लहान बालगोपाळ आपण कृपया करून सीमारेषा पलीकडून पुढे जावं ही विनंती आहे. लहान बालगोपाळ आपण मॅचच्या पलीकडून प्रस्थान करावं ही आपणास विनंती. 13 या अंकावरील धावफलक पाहायला मिळतं. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिम म्हणूनच ग्राह्य धरावा लागेल. विजयाकरिता 56 धावांची आवश्यकता अजून देखील समोर आहे. 56 रन्स रिक्वायर्ड टू विन. दुसरं षटक प्रगतीपथावर. अजूनही 16 चेंडूंचा खेळ उर्वरित पाहायला मिळतोय आणि 16 चेंडूंमध्ये 56 धावांचं टार्गेट एनसीसी सफाळे या संघासमोर. साइडला सजवलेला फटका डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. काय गोलंदाजी होते, भन्नाट, अप्रतिम गोलंदाजी. आणि मोठी डहाणू संघाचा विचार जर आपण केला तर भौमिक आरेकर हा एक इमर्जिंग स्टार आहे. नवतरुण उभरता सितारा. खूप कमी कालावधीमध्ये भौमिक आरेकर या मात्र अष्टपैलू खेळाडूने रसिक मायबाप प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्याचं कार्य केलंय. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल 3 चेंडू 3 षटकार खेचून कुर्लाई सरतोडी या संघाला परतीचं तिकीट त्याने धाडलं. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, चेंडू निघून जातोय. लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी श्री बेंडूबाबा चषक विनायक पाटील ब्रँडचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद. 20 रन्स ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. 1.4 षटकांचा खेळ येथे कंप्लीट झालाय. सुंदर फलंदाजी विनायक पाटीलच्या माध्यमातून. 7 चेंडूंमध्ये 19 या धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. फायटिंग स्पिरिट कसं असावं
हे मात्र विनायक कडून शिकण्यासारखं आहे. शेर की झलक सबसे अलग. पुनश्च एकदा विनायकच्या बॅट मधून चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा. म्हणतात ना की जंगलामध्ये जेव्हा वाघाची एंट्री होते तेव्हा इतर प्राण्यांचं अस्तित्व हे मात्र धोक्यात येत असतं आणि विनायक पाटील बाबू तेच दर्शवून देतोय. हम भी कुछ कम नहीं. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. फलकावर 26 धावा सजलेल्या आहेत. अजून देखील विजयापासून 43 धावा दूर आहेत. शेवटचे 13 चेंडू शेष अवस्थेमध्ये. सामना विशेष अवस्थेमध्ये आहे आणि 13 चेंडू शेष अवस्थेत पाहायला मिळत आहेत. अप्रतिम, अद्वितीय. सत्य हे कल्पितापेक्षा अद्भुत असते हे दर्शविणारा सामना. आणि विनायक पाटील काय जबरदस्त जिद्दीने खेळतोय. तुम्हाला जर एक क्रिकेटपटू म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे जिद्द असायला हवी, चिकाटी असायला हवी. चिकाटी हा शब्द खूप छोटा आहे, परंतु ज्याच्या आयुष्याला चिकटतो त्याच्या आयुष्याचं सोनं करून टाकतो गोलंदाज. एक तुम्हारी तो एक हमारी डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झाली. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 43 धावांचं टार्गेट समोर. आज संपूर्ण मांगेला समाज एकत्रित एक सूत्रामध्ये गुंफला गेलाय. 400 फूट, 500 फूट, 1000 फूट खोलवर महाकाय समुद्रामध्ये जाऊन पालघर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा पाया रचणारे हे मच्छीमार समाज. म्हणतात ना की जंगलाचा राजा कोण असतो तर सिंह आणि महासागराचा दर्याचा राजा कोण असेल तर खऱ्या अर्थाने मांगेला समाज. आणि त्या संपूर्ण समाजाला त्रिवार अभिवादन. खूप सुंदर आयोजन नियोजन या 5 दिवसांमध्ये. संपूर्ण श्री गणेश महिला मंडळ आणि संपूर्ण श्री गणेश संघ दातिवरे यांचं त्रिवार अभिवादन. ब्रँड ऑफ मुरबे आपण पाहिला मेगा स्क्रीनवर. कुशल चौधरी, दर्जेदार क्वालिटी कॅमेरा वर्क. चेंडूला फॉलो करणं साधी सोपी गोष्ट नाहीये. जो कॅमेरामॅन चेंडूला फॉलो करतो त्यालाच ठाऊक आहे कॅमेरामॅन बनणं हे किती कौशल्यपूर्ण गोष्ट आहे. आणि ते दर्शवणारा कॅमेरामॅन ब्रँड ऑफ मुरबे कुशल चौधरी. खुलवर्ण टप्प्याचा चेंडू होता. येथे मात्र सद्यस्थितीमध्ये पारडं जड झालंय. गतवर्षी आपण पाहिलं होतं खऱ्या अर्थाने ताकटी डहाणू या संघाने विजयावर पताका रोवली होती. अब की बार किसकी सरकार क्वेश्चन मार्क. यावेळेला लॉफ्ट केलाय वाडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या सेंटर वरून चेंडू निघून जातोय. किरण गुरुद्वान सफाळे ब्रँडचा ब्रँडेड धमाकेदार सेन्सेशनल प्रॉलिफिक उच्च श्रेणीय हाय क्वालिटी हाय प्रोफाईल षटकार. काय सामना पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू नंतर सामन्याची स्थिती मात्र खऱ्या अर्थाने दोन्ही देखील साइडने समान होत असताना पाहायला मिळते. 35 धावा फलकावर. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका सजवला गेलाय. दुसऱ्या धावेसाठी वळालेत फलंदाज. सुरेख पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून देखील 35 धावांची आवश्यकता आहे. किती चेंडू शिल्लक असतील असा क्वेश्चन जर क्रिएट करण्यात आला तर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये ॲक्युरेट आपण पाहतोय 35 धावांची आवश्यकता. याचाच अर्थ 9 चेंडूंमध्ये 9 चौकार खेचावे लागतील. 9 चेंडूंमध्ये 6 मोठे षटकार. फुटोज आहे ऑन साइडला. किरण गुरुद्वानच्या बॅट मधून पैसा वसूल मॅच. ग्रँड फिनालेचा सामना कसा असावा याचे एक फॉर एक्झाम्पल पाहायला मिळतं. जणू काही इंडिया पाकिस्तान मॅच सुरू आहे की काय असा आभास मात्र या ठिकाणी निर्माण झालाय. एका बाजूने सफाळे विभागातलं क्रिकेट, एका बाजूने डहाणू विभागातील क्रिकेट. चेंडू शिल्लक आहेत 8, धावा हव्या आहेत 29. किरण गुरुद्वानने दर्शवून दिलंय हम भी कुछ कम नाही. आम्ही माघार घेणारे नाही आहोत या सामन्यामध्ये. आदरणीय प्रतीक्षा महेश वैद्य विद्यमान ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत करीत आहोत. श्री बेंडूबाबा चषक या स्पर्धेअंतर्गत 8 चेंडू 29 धावा. समीकरण फुलटॉस आहे. जबरदस्त पद्धतीने स्मॅश केलंय. गेंद बल्ले से ऐसी निकली जैसे बंदूक से गोली, गोली की रफ्तार से निकलती हुई गेंद. गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर. क्या खूबसूरती से खेल दिया इस गेंद को. लाजवाब, बेहतरीन छक्का बॅक टू बॅक. 2 चेंडू 2 षटकार. किरण गुरुद्वान यंदाच्या वर्षामध्ये मॅन इन गोल्डन फॉर्म. 7 चेंडू शिल्लक 23 धावांची आवश्यकता. पुनश्च एकदा ऑन साइडला किरण गुरुद्वानच्या बॅट मधून बॅक टू बॅक 3 चेंडू
3 षटकार, चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा हव्या आहेत 17. किरण गुरुद्वान, ज्या गोष्टीला मी हात लावेन त्या गोष्टीचं सोनं करेन. यंदाच्या वर्षामध्ये फॉर्म कन्सिस्टंट ठेवलाय. 6 चेंडू शिल्लक, 17 धावांची आवश्यकता. बघा 5 दिवस कंप्लीट झालेले आहेत जवळपास. जर आपण विचार केला, चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेचच, कृपया करून त्वरा करावी. वेळ न दवडताना, वेळेची दिरंगाई न करताना थोडंसं सहकार्य करावं. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ही नम्र विनंती आहे. जवळजवळ 40 ते 50 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. 5 दिवस कंप्लीट झालेले आहेत, परंतु अजूनही या एकंदरीत स्पर्धेचा अंतिम विजेता अनिश्चित. प्रेक्षक वर्गांना विनंती आहे, आपण सीमारेषेपासून 5 फूट दूर राहा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 17 धावांची आवश्यकता. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय शेवटचं षटक हाताळण्याकरिता. मिस्टर उबेद या वेळेला डीप स्वीपर कव्हर आणि डीप पॉइंटच्या कक्षेवरून चेंडू निघून जातोय. पंचांचे संकेत या वेळेला पोहोचले गेलेत. रिझल्ट आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. काय सामना पाहायला मिळतोय. क्रिकेटचा प्रॉपर क्लास दर्शवणारा कॉपी बुक चाबुक शॉट. स्क्वेअर ऑफ द विकेट विनायक पाटील. एनसीसी सफाळे संघाचा दरारा कायम. चेंडू शिल्लक आहेत 5, धावा हव्या आहेत 11. काय सामना बघायला मिळालाय. पैसा वसूल मॅच कशाला म्हणावं. अंतिम सामना कसा असावा याचं एक फॉर एक्झाम्पल पाहायला मिळतं. युट्यूबच्या माध्यमातून जवळपास 600 प्रेक्षक या ठिकाणी ऑनलाईन जोडले गेलेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. स्ट्रेट बॅटने सजवलेला फटका आहे. पहिली धाव कंप्लीट होते. एकेरीवर सॅटिस्फाईड. या आधी जर आपण विचार केला तर किरण गुरुद्वांच्या बॅटमधून 3 चेंडूंमध्ये 3 षटकार आलेले आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत अजूनही 4 आणि 4 चेंडूंमध्ये 10 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळतं. व्हॉट अ मॅच. श्री बेंडू बाबा चषक 2023. 1 लाख प्रथम पारितोषिकाचा खरा प्रबळ दावेदार कोण अजूनही अनिश्चित. 4 चेंडू शिल्लक, 10 धावांचं टार्गेट एनसीसी सफाळे संघासमोर. या वेळेला किरण गुरुद्वांच्या बॅटमधून गुडघा टेक, सिक्सर देख आणि 4 चेंडू, 4 षटकार. सुपर बॅटिंग. चेंडू शिल्लक आहेत 3, धावा हव्या आहेत 4. हे सामन्याचं समीकरण. कंपल्सरी चेस, रूल्स अँड रेग्युलेशन्स. काय विलक्षण फलंदाजी. बैठक शॉट. आउटस्टँडिंग बॅटिंग. येथे जर विकेट आली तर सामन्यामध्ये अजून रंग भरला जाऊ शकतोय, परंतु किरण गुरुद्वान आहे आणि याला ठाऊक आहे कशा प्रकारे व्यावसायिक क्रिकेट हाताळलं जातं. परंतु हे क्रिकेट मोठमोठ्या खेळाडूंना धूळ चारणारा खेळ. अजून देखील अनप्रेडिक्ट हा सामना. कंपल्सरी चेस. 3 चेंडू 4 धावा. या पहिला बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट केली जाते. कंपल्सरी चेस, रूल्स अँड रेग्युलेशन. चेंडू शिल्लक आहेत 2, धावा हव्या आहेत 3. काटे की टक्कर. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से. कश्मकश, रोचक, रोमांचक, रोमहर्षक, चित्त थरारक, चित्तवेदक, नखे कुरतडण्यास भाग पाडणारा सामना. ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांनी सामना पाहिला नाही तरी चालेल असा उल्लेख करावा लागेल. व्हॉट अ मॅच. 2 गेंदे शेष, 3 रनों की जरूरत. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे दोन्ही देखील संघांकरिता. प्रेक्षकांचं मन जिंकणारा सामना, हृदय विजयक सामना. कडक 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 मॅच. यावेळेला स्मॅश केलंय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू निघून येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहू शकाल कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. अद्वितीय क्षेत्ररक्षण. फलंदाज. प्रेक्षकांना विनंती आहे आपण मैदानाचा ताबा घेऊ नका. सामन्याचं समीकरण. चेंडू शिल्लक आहे 1 आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. अजूनही कंपल्सरी चेस. सामन्याचा रिझल्ट अनिश्चित. अंतिम सामना कसा असावा याचं एक फॉर एक्झाम्पल. आणि यंदा जर आपण पाहिलं तर पालघर जिल्हा क्रिकेटच्या इतिहासामध्ये यंदाच्या वर्षामधील सर्वात रंजक सामना आपण पाहतोय. सुपर मॅच. अद्वितीय सामना. हृदयाचे ठोके वाढविणारा सामना. जे प्रेक्षक बसले होते ते उभे झाले, जे उभे होते त्यांनी चालायला सुरुवात केलंय.
काही जण डोक्यावरून हात फिरवतायत, काही जण नखे कुरतडतायत, कारण सामना देखील तितकाच पैसा वसूल आहे. एक चेंडू शिल्लक, 3 धावांची आवश्यकता. कोण जिंकेल? 1 लाख प्रथम पारितोषिकाचा प्रबळ दावेदार कोण? NCC सफाळे की मग प्रतिस्पर्धी करण फायटर माकुणसार प्रेझेंट मोठी डहाणू? उत्तर अजूनही अनिश्चित. व्हॉट अ ग्रेट मॅच, सुपर मॅच, कंपल्सरी चेस. सकाळी जंगलामध्ये जेव्हा हरिण उठते ना, तेव्हा ते असा विचार करते, आज मला सिंहापेक्षा जास्त धावावा लागेल, अन्यथा सिंह मला मारून खाईल. सिंह असा विचार करतो, मला हरणापेक्षा जास्त धावावा लागेल, अन्यथा मी उपाशी मरेन. आपण सिंह असो किंवा हरिण असो मित्रांनो, आयुष्यामध्ये संघर्ष हा करावाच लागतो. कृपया करून थोडंसं स्पीडअप करा. आणि काही संघर्ष बघायला मिळाला या सामन्यामध्ये. दोन्ही संघांचं जबरदस्त कौतुक. येथे क्रिकेटचा विजय झालाय. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या शेवटच्या चेंडूसाठी. कोणताही संघ जिंको, कोणताही संघ पराभूत हो, परंतु आज साने गुरुजी क्रीडांगणामध्ये क्रिकेट विजयी झालेला आहे. कृपया करून गोलंदाज घाई करा. आपणास विनंती आहे, गोलंदाज आपण घाई करा प्लीज. आपणास नम्र विनंती करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. 1 चेंडू शिल्लक, 3 धावांची आवश्यकता. टाळ्यांचा गजर जोरदार आला पाहिजे शेवटच्या चेंडू करिता. ऑन साइडला सजवलेला फटका, पहिली धाव परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी वळालाय फलंदाज, फेकी मात्र अचूक होते. पंचांचं बोट आकाशाकडे. करण फायटर मोठी डहाणू संघ विजेता. खेळ खल्लास. यस डिझाय अब की बार मोठी डहाणू की सरकार. आला रे आला जगडेवाला, आला रे आला जगडेवाला, ना बसून जगड्यामध्ये, ना बसून जगड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये.